गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्स पार्ट फर्स्टचा लेसन नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स हा लेसन चालू करत आहोत. आपले पहिले 2 लेसन झालेले आहेत. कॅन यू रिकॉल व्हॉट आर टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स? टाइप्स ऑफ मॉलिक्यूल अँड एलिमेंट्स अँड कंपाऊंड म्हणजे काय रे? मॉलिक्युल्स म्हणजे काय? मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट जे तुमचे लिथियम हायड्रोजन वगैरे आहेत दॅट इज एलिमेंट. अँड कंपाऊंड म्हणजे काय तर दोन एलिमेंटचा मिळून जो काही एक कंपाऊंड तयार होतं दॅट इज H2O CO2. दिस इज द कंपाऊंड. व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन? बघा, the capacity of an element to combine is called its a velocity. म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल हे तुमचं सोडियम एलिमेंटचं एक्झाम्पल आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जे लास्टच्या बाजूला लास्ट सेलमध्ये जो व्हॅलन्स सेल 1 असतो दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 असतं. किंवा व्हॅलन्स म्हणजे काय तर लास्टच्या सेल व्हॅलन्स म्हणजे काय तर सेलमध्ये त्याची जी एलिमेंटची जी कॅपॅसिटी आहे ती. दिस इज कॉल्ड ॲज अ व्हॅलन्स ऑफ एलिमेंट्स. What is the requirement for writing molecular formula of a different compounds? How are the molecular formula of the compounds written? आपण कसा लिहू मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याचे सिम्बॉल्स, त्याच्या व्हॅलन्सीस यावरून लिहित असतो. इन अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव सीन हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ अ एलिमेंट. बघा, आपल्याला केमिकल रिॲक्शन हा लेसन पाहायचा आहे. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट. केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन. जसं की आपलं मँगो आहे. मँगो पहिल्यांदा कसं आहे? ग्रीन आहे. तो रॅपिंग केल्यानंतर किंवा तो पिकायला घातल्यानंतर तो येलो कलरमध्ये होतो. म्हणजेच काय तर त्यामध्ये एखादं औषध केमिकल रिॲक्शन त्यावर काहीतरी केमिकल फवारल्यानंतर ते काय होतं? पिकलं जातं. दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ chemical reaction. We have also learned that the driving force behind formation of a chemical bond is to obtain an electronic configuration with a complete octet. बघा, तुम्ही पाहिला असेल 9th स्टँडर्डला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं, जे की सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. दॅट इज द ऑक्टेट. त्याला आपण काय म्हणतो? ऑक्टेट. द ॲटम्स अटेन अ कम्प्लीट ऑक्टेट बाय गिविंग टेकिंग अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. आणि आपण ॲटम कंप्लीट होण्यासाठी आपण ऑक्टेटमध्ये इलेक्ट्रॉन देतो, घेतो किंवा इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो. धिस इज इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर असं आपण त्याला म्हणत असतो. बघा, केमिकल रिॲक्शन. व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन? Some of the scientists of the 18th and 19th century carried out fundamental experiment on the chemical reaction. They provide from their experiment that during chemical reaction combination of a matter changes and that change remains permanent. बघा, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हे काय आहे? आपलं एक प्रकारचं सबस्टन्सेस आहे. काय आहे? सबस्टन्सेस. एक सबस्टन्सेस आपण घेतलाय आणि हा सबस्टन्सेस गिव आपण न्यू सबस्टन्सेस काय होतंय? नवीन सबस्टन्सेस तयार होतोय. एक सबस्टन्सेस त्यापासून आपल्याला नवीन सबस्टन्सेस म्हणजेच काय तर चेंज होतोय. दॅट इज कॉल्ड ॲज अ केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल चेंज. एक साधा सबस्टन्सेस आहे, तो घेतल्यानंतर आपल्याला नवीन सबस्टन्सेस मिळतोय. दिस इज कॉल्ड ॲज अ केमिकल रिॲक्शन. बघा, ड्युरिंग केमिकल रिॲक्शन composition of matter changes and that change remains permanent. म्हणजे काय तर
कॉम्पोजिशन ऑफ मॅटर म्हणजे काय तर बघा, कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. ओके. फॉर एक्झाम्पल आपण मिल्क घेतलं, मिल्क म्हणजे दूध. मग यामध्ये काय प्रेझेंट आहे तर लॅक्टोज. काय प्रेझेंट आहे? लॅक्टोज. यापासून मिल्क, दुधापासून आपण काय बनवतो तर गर्ड. गर्ड मीन्स दही. कशापासून बनतंय? दुधापासून बनते. मग दुधापासून बनते म्हणजे यामध्ये एक केमिकल रिॲक्शन तयार होती. म्हणजे कोणती? लॅक्टोजपासून, मिल्कपासून दही तयार होतं. यामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होते. आणि यामध्ये कोणती केमिकल रिॲक्शन तयार होती तर लॅक्टोबायसिलिया. हे केमिकल रिॲक्शन यामध्ये तयार होते. म्हणजेच ही प्रोसेस कोणती तर फर्मेंटेशन. कोणती प्रोसेस आहे? फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काय होतं तर दुधापासून दही तयार होतं. आणि यामध्ये लॅक्टोबायसिलिया हा काय असतो? बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ मॅटर. कॉम्पोजिशन ऑफ मॅटर म्हणजे काय तर एका दुधापासून दही बनवताना त्यामध्ये एक लॅक्टोबायसिलिया हा बॅक्टेरिया तयार होत असतो. लॅक्टोज कन्वर्ट होतं इन लॅक्टिक ॲसिड. याप्रमाणे हे आहे केमिकल रिॲक्शन. आणि अशाच वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन्स पाहायला मिळतात. जसं की आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे. आपण अन्न खातो, डायजेशन करतो, इंटेस्टाईन आहेत आपले. मग हे डायजेशन झालेले नको असलेले फूड आपण ज्यावेळी बाहेर टाकतो, धिस इज अ केमिकल रिॲक्शन. या सगळ्या प्रोसेस, ह्या सगळे केमिकल रिॲक्शन हे आपल्या शरीरामध्ये होत असतात. धिस इज कॉल्ड ॲज अ केमिकल रिॲक्शन. बघा, ऑन द country during physical change only the state of matter changes and this change is often temporary in nature. त्याचप्रमाणे काय आहे बघा की यामध्ये दोन चेंज आहे, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. केमिकल रिॲक्शनमध्ये फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. बघा, त्यामध्ये फर्स्ट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर. बर्फ आहे तुमचा आणि या बर्फाचं ज्यावेळी आपण काय करतो, पाण्यामध्ये रूपांतर होतं, आईस क्यूबचं पाण्यामध्ये, त्यावेळी तिथं काय तयार होतं तर फिजिकल चेंज. का रे तर फक्त आईस घेतलाय आपण, आईस बर्फ वितळतोय, पाण्यामध्ये रूपांतर होते. धिस इज अ फिजिकल चेंज. कुकिंग ऑफ अ फूड, अन्न बनवतोय आपण, यावेळी अन्नामध्ये आपण वेगवेगळे काय टाकत असतो, केमिकल्स वापरतो. मिरची आहे, वेगवेगळे मसाले असतात. या सगळे काय आहेत? केमिकल प्रोसेस आहेत. हे सगळे काय आहेत? केमिकल. आता रॅपनिंग ऑफ अ फ्रूट. बघा, रॅपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे एक आता तुम्हाला मी लेसन चालू करतानाच एक्झाम्पल दिलं, मँगो आहे. तो ज्यावेळेस ग्रीन कलरमध्ये असतो त्यावेळी तो कसा असतो? शुअर आंबट असतो. पण त्यानंतर तो पिकल्यानंतर तो कसा लागतो? स्वीट लागतो. म्हणजेच काय तर केमिकल चेंज होतात. त्यामध्ये काय होतात? केमिकल चेंज. सुअर टेस्ट इन टू स्वीट. ओके, म्हणजे आंबटपासून ते गोड मिळतं. दिस इज रॅपनिंग ऑफ फ्रूट. सेकंड आहे मिल्क टर्न इन टू द गर्ड, जे की आत्ताच आपण बघितलं, ते सुद्धा काय? केमिकल चेंज. इव्हॅपोरेशन ऑफ अ वॉटर. काय होतं रे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटरमध्ये? जसं वॉटर वेपर्स, बाष्पीभवन तयार होतं, त्याचं ते काय आहे? फिजिकल. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, आपल्या शरीरामधलं अन्न डायजेस्ट होतं, केमिकल चेंज. साईज रिडक्शन ऑफ अ नॅफ्थॅलिन बॉल्स एक्सपोज्ड टू एअर. का होतं रे नॅफ्थॅलिन बॉल? म्हणजे तुमच्या डांबर गोळ्या ज्या की आपण आपल्या कपड्यांमध्ये वगैरे ठेवतो, त्यामध्ये सुद्धा काय होती? फिजिकल चेंज आहे की केमिकल? तर केमिकल चेंज आहे. का होतं तर सब्लिमेशन होतं. साईज रिडक्शनमध्ये सब्लिमेशन होतं. आणि सॉलिड स्टेट आहे ती काय होती? डायरेक्टली ना गॅसियस स्टेट्समध्ये त्याचं रूपांतर होतं. दिस इज द केमिकल चेंज. स्टॅटनिंग ऑफ अ शहाबादी और अ कडपा टाईल बाय अ लेमन ज्यूस. का रे
जी फरशी आहे ती खराब का होते लेमन ज्यूसने, तर ते सुद्धा काय आहे, केमिकल चेंज. ब्रेकिंग ऑफ अ ग्लास ऑब्जेक्ट ऑन अ फेलिंग फ्रॉम अ हाईट, दॅट इज फिजिकल स्टेट. म्हणजे बघा, ह्या ज्या काही गोष्टी चेंज होतात त्या कशाने होतात, तर सॉलिड इंटू लिक्विड इंटू गॅसेस. म्हणजे ह्या ज्या स्टेट्स आहेत, ह्या ज्या स्टेट आहेत यावरून काय होतं, तर फिजिकल चेंज होतं. आणि एखाद्या फेनॉमिननमधून जे की आतनं चेंज होतात, जसं की दुधाचं दही होतं, म्हणजेच काय होतं, तर ते आतून बदल होतं. दिस इज द केमिकल चेंज. त्यालाच आपण काय म्हणतो, केमिकल चेंज. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न तुम्हाला सांगितलाय, ट्राय दिस, करून पहा. ॲपरेटस, थर्मोमीटर, ऑपरेटिंग डिशेस, ट्रायपॉड स्टँड, फिनल, बसन बर्नर, इटसेट्रा. ओके, हा एक्सपेरिमेंट आपल्याला काय करायचा आहे, करून पाहिजे. बघा, केमिकल आहे लेमन स्टोन पावडर, म्हणजे तुमची लिंबासारखी पावडर. कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, फिनॉल्फथॅलिक अनहायड्राइड. Carry out the activities 1 to 5 as given below. Read the record the temperature in the activities 2 to 4. बघा, त्यांनी काय सांगितले, हे बर्नर आहे, लेमस्टोन पावडर टाकलेली आहे. टेक अ स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर इन एन इव्हॉपरेटिंग डिश. ही इव्हॉपरेट डिश आहे, यामध्ये स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन घ्यायचं आहे. ॲड झिंक डस्ट इन टू द कॉपर सल्फेट सोल्युशन. त्यामध्ये कॉपर सल्फेट म्हणजे झिंक डस्ट इन टू कॉपर सल्फेट सोल्युशन, झिंक आणि कॉपर सल्फेट सोल्युशन टाकायचं आहे. ॲड पोटॅशियम क्रोमाइड सोल्युशन टू बर्मिन सल्फेट सोल्युशन. त्यामध्ये टाकल्यानंतर ते काय होते, ॲड सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन. टेक phenolphthalic anhydride in the evaporation dish. Close the end of the stem of funnel with a cotton plug. Keep these funnel inverted on the evaporating dish. Heat the evaporating dish on a tripod stand slowly on a low flame. What did you observe in the funnel during heating? बघा, एक केमिकल रिॲक्शन तयार करायची आपल्याला. ही केमिकल रिॲक्शन तयार करण्याआधी मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दाखवते. बघा, केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन यामध्ये फर्स्ट आपण घेऊया इथेन. इथेन काय आहे, CH3 3H3. त्यामध्ये आपण ॲड केलं की HOH म्हणजे वॉटर. इथेन प्लस वॉटर, यापासून आपल्याला काय मिळेल, CH3 हा आहे तो. या CH3 मधला एक H हा काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. म्हणजे काय राहणार आहे तिथं, CH2. हा एक H राहिला, तो काय राहिला, तो H आपण इथं ॲड करूया. म्हणजे परत राहिलं काय, हा OH प्लस हा H आणि हा H, दॅट इज H2. म्हणजे ह्याला आपण म्हणतो इथेल अल्कोहोल, इथेनॉल आणि प्लस H2. बघा, म्हणजे काय आहे इथं, तर केमिकल रिॲक्शनमध्ये जो एक बॉन्ड तयार होणार आहे, हा बॉन्ड जो तयार झालेला बॉन्ड आहे तो आपण काय करतो, ब्रेक केल्यानंतर हा सेकंड जो आपला ग्रुप आहे त्यामध्ये मिळालेला, म्हणजे एका छोट्या सबस्टन्सेसपासून आपल्याला नवीन सबस्टन्सेस मिळाला. दिस इज कॉल्ड ॲज अ केमिकल रिॲक्शन. मगाशी सांगितलं सबस्टन्सेसपासून नवीन सबस्टन्स आहे. ह्या H मधला एक ब्रेक केला, काढला आणि तो H मध्ये घालवला, दॅट इज H2 केलं आणि वॉटर H2 हायड्रोजन.
दिस इज द केमिकल रिएक्शन आणि हा निघाला आपला हायड्रोजन बॉन्ड केमिकल रिएक्शन. हे बघा आपण हे डायरेक्ट केमिकल रिएक्शन कशी तयार झाली हे बघितलं. तर त्याचं बेसिक काय आहे आपण बघूया. बेसिक जे की एक सबस्टन्सेस आहे आपला एक सबस्टन्सेस त्याला आपण काय म्हणतो रिएक्टंट्स. काय म्हणतो रिएक्टन्स. आणि जे त्याच्यापासून जो आपण नवीन सबस्टन्सेस बनवतो ते मिळतं. जो नवीन सबस्टन्सेस तयार होतो त्याला आपण प्रोडक्ट्स म्हणतो. रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. रिएक्टंट्स म्हणजे काय तर जो सबस्टन्स आहे ज्यावर आपण एखादी रिएक्शन करणार आहे तो रिएक्टंट्स आणि ज्याच्यापासून नवीन सबस्टन्सेस मिळणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट्स. बघा आता फॉर एक्झाम्पल एखाद्या घेतलं सबस्टन्सेस A, B+C हे काय आहे तर एखादं रिएक्टंट. यापासून आपल्याला नवीन प्रोडक्ट मिळणार आहे दॅट इज D असेल E असेल हे काय आहे फॉर एक्झाम्पल एकापासून दुसरे असे वेगवेगळे सगळे सबस्टन्सेस मिळणार आहेत. त्यानंतर हे तुम्हाला मी ट्राय दिस सांगितलं आहे. ह्याची केमिकल रिॲक्शन तुम्हाला बनवायची आहे. बघा इथं त्यांनी प्रोसिजर दिली आहे. प्रोसिजर करून बघा आणि ऑब्झर्व इन द फिनेल ड्युरिंग हीटिंग केल्यानंतर टू हीट अ लेमन स्टोन पावडर काय मिळतंय तर K2Cr2O4 म्हणजे पोटॅशियम क्लोराईड प्लस ब्रोमीन सल्फेट इंटू K2SO4 प्लस BaCrO4 ही इक्वेशन मिळते आपल्याला. त्यानंतर आज आपण पुढचा पॉईंट बघतोय केमिकल्स इक्वेशन. लेट्स सी केमिकल इक्वेशन्स म्हणजे काय तर बघा. लेट्स अस फर्स्ट लुक ॲट अ केमिकल रिएक्शन इन द ॲक्टिव्हिटी 2 अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. तर बघूया आपण एक एक्झाम्पल घेऊया केमिकल इक्वेशनचं. बघा कॉपर सल्फेट त्यांनी इथे सांगितलंय तुम्हाला. बघा कॉपर सल्फेट रिएक्ट्स विथ झिंक डस्ट. इट फॉर्म aqueous सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर. बघा कॉपर सल्फेट झिंक रिएक्ट विथ झिंक सल्फेट. बघा आता कॉपर सल्फेट म्हणजे काय CuSO4 दिस इज कॉपर सल्फेट प्लस झिंक रिॲक्ट Zn आपण काय लिहितो Zn. झिंक सल्फेट म्हणजे कसं ZnSO4 दॅट इज झिंक सल्फेट प्लस Cu मीन्स कॉपर. म्हणजेच हे आपण काय बनवलं तर केमिकल इक्वेशन बनवलं. बघा a colorless solution of zinc sulfate is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate. This chemical reaction can be written as brew. आता बघा कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट इंटू काय बनले झिंक ऑफ सल्फेट प्लस कॉपर. मग ते कसं लिहिलंय बघा CuSO4 प्लस Zn हे काय आहे तर रिॲक्टंट आहे जो की मेन सबस्टन्सेस होतात. ZnSO4 प्लस झिंक कॉपर सल्फेट प्लस झिंक आणि त्यापासून काय बनवले प्रोडक्ट म्हणजे ZnSO4 प्लस Cu म्हणजे झिंक सल्फेट आणि कॉपर. हे काय झालं आपलं केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिॲक्शन असं आपण त्याला म्हणत असतो किंवा लिहित असतो. आता नवीन पॉईंट आहे रायटिंग अ केमिकल इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय रायटिंग अ केमिकल इक्वेशन म्हणजे काय तर बघा कन्वर्जन फॉलोड व्हाईल रायटिंग अ केमिकल रिॲक्शन. हाऊ
टू राईट अ केमिकल इक्वेशन्स. कसे राईट करणार, कसं लिहिणार आपण इक्वेशन. बघा आता आपण आत्ताच एक्झाम्पल बघितलंय CuSO4 आणि Zn. बघा सबस्टन्सेसमध्ये फर्स्ट असतं रिएक्टंट्स आणि रिएक्टंट्स पासून जो ॲरो तयार होतो आणि लेफ्ट साईडला आपल्याला प्रोडक्ट्स मिळतं. हा आहे आपला पहिला रूल इन केमिकल इक्वेशनमध्ये. कशामध्ये, केमिकल इक्वेशनमध्ये. रिएक्टन्समध्ये सुद्धा काय दोन इक्वेशन्स हवे. बघा CuSO4 आपण घेतलं प्लस Zn. आपला पहिला होता रिएक्टन्स कुठल्या राईट साईडला आहे, रिएक्टन्स पासून प्रोडक्ट मिळतं. रिएक्टन्समध्ये दोन इलेमेंट्स आहेत, त्यामधला फर्स्ट आहे CuSO4 आणि सेकंड आहे Zn. बघा आपण दोन रिएक्टन्स घेतलेत, यामध्ये प्लसचं साईन दिले. यापेक्षाही जास्त रिएक्टन्स असतील तरी पण आपल्याला काय द्यावं लागेल, प्लस. पण आता आपल्याला हे दोनच दिलेत, यामध्ये आपल्याला काय दिले, प्रोडक्ट काढायचे. प्रोडक्ट काढण्यासाठी आपण ZnSO4 प्लस Cu. इथंही दोन मिळालेत, इथंही दोन. या दोन्हींमध्ये काय कॉमन आहे तर प्लसचं साईन. म्हणजे आपल्याला रिएक्टन्स आणि प्रोडक्ट दाखवण्यासाठी दोन्हीमध्ये सुद्धा काय दाखवावं लागतं, प्लसचं साईन दाखवावं लागतं. तर थर्ड रूल आपल्याला असा आहे की फिजिकल स्टेटमध्ये लिहायचं आपल्याला. बघा म्हणजे सॉलिड दॅट इज यस, लिक्विड य आणि गॅसेस यस, आणि AQ म्हणजे काय तर ॲक्वियस. ओके, ॲक्वियस. मग आपल्याला सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅसियस आहे की ॲक्वियस आहे, हेही आपल्याला या सोल्युशनमध्ये लिहायचं असतं. बघा कॉपर सल्फेट आपण पाणी म्हणजे वॉटरमध्ये मिळवले म्हणून ते ॲक्वियस लिहिलं आपण. AQ का लिहिलं तर ते काय केलं, पाण्यामध्ये हे काय आहे, झिंक सॉलिड, आणि हे सुद्धा काय आहे, ॲक्वियस सोल्युशन ओ सॉलिड. काल मिळवलं ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय तर जे पाण्यामध्ये मिळवले ते सोल्युशन. Zn हे काय सॉलिड आणि Cu सुद्धा काय सॉलिड. म्हणजे एक ॲक्वियस सोल्युशन आहे तरी एक काय आहे आपलं सॉलिड स्टेट आहे. म्हणजेच यावरून आपल्याला काय मिळालं बघा, इथं आहे बघा पॉईंट नंबर 3. द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. The physical state of the reactants are indicated in the equation. Their gaseous, liquid and solid states are indicated by writing the letters GLS, जे की आपण आत्ता पाहिलं बघा. G म्हणजे गॅसियस स्टेट्स, L म्हणजे लिक्विड आणि S म्हणजे सॉलिड स्टेट रिस्पेक्टिव्हली इन द ब्रॅकेट. Moreover, if the product is a gaseous instead of a gaseous, it can be indicated by the arrow X. आता जर एखादं एक्झाम्पल गॅसियस स्टेटमध्ये असेल तर त्याला हा असा ॲरो आपण दाखवत असतो. If the product from is the insoluble solid in the form of a participate when बघा CuSO4 आपला ॲक्वियस बनले तर झिंक सल्फेट ही ॲक्वियस बनले. Zn सॉलिड आहे तर Cu सुद्धा काय आहे सॉलिड आहे. बघा त्यानंतरचा फॉर्म्युला आहे व्हेन हीट इज टू बी गिवन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट अ रिएक्शन. जर आपल्याला एखादी केमिकल इक्वेशन बनवायची आहे त्यामध्ये आपण काय करतो, हीट ॲड करतो किंवा आपण एखादं सोल्युशन हीट करतो, त्यावेळी आपल्याला हीटचं साईन द्यायचं आहे. त्यावेळी मग आपण काय करतो बघा, आणि हीट सप्लाय करण्यासाठी आपण ट्रँगलचा वापर करतो. हीट आपण या ट्रँगलद्वारे दाखवतो. म्हणजे एखाद्या इक्वेशन आपल्याला केमिकल रिॲक्शन करण्यासाठी आपण हीटचा सुद्धा वापर करतो. दॅट इज द केमिकल इक्वेशन. त्यानंतर आहे बघा
The fact that heat is released during the reaction between the aqueous solution of a copper sulfate and zinc dust is indicated as a follows. हम्म. बघा आपलं हे इक्वेशन आहे CuSO4 प्लस Zn आणि ZnSO4 प्लस Cu. यामध्ये जर आपण हीट दिली, या CuSO4 आणि Znला हीट दिल्यानंतर हीटसुद्धा आपली काय होती, बाहेर पडती. म्हणजेच आपण हीट लिहिताना हे असं लिहितो, त्याचा ॲरो कसा दाखवतो वरती, दॅट इज द हीट. म्हणजे ZuSO4 प्लस Zn हे सुद्धा काय झालं, बाहेर पडलं. इथं आपण झिंक हीट यूज केली का, नाही, तरी पण आपली हीट इथे काय पडली, बाहेर पडली. आता कोणत्याही रिॲक्शनमध्ये जर आपल्याला काय करायचं आहे, टेम्परेचर टाकायचंय किंवा टेम्परेचर लावायचंय रिॲक्शनला, त्यावेळी आपण काय करतो, तर टेम्परेचरने आपली जी रिॲक्शन आहे ती कशी होती, स्पीडली होती, हायली होती. मग ते लिहिताना सुद्धा आपण कसं लिहितो बघा, इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन्स लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट इटसेट्रा बिंग अबाउट some reaction. These conditions are indicated below or above the arrow indicated the direction of reaction. For example, the reaction of a vegetable oil takes place at the temperature of 60 degree with hydrogen gas in presence of a Ni catalyst. Ni म्हणजे निकेल, and it is written as follows. बघा आता आपल्याला इथं व्हेजिटेबल ऑइल दाखवले. व्हेजिटेबल ऑइल कशाशी आपल्याला व्हेजिटेबल ऑइल टेक्स प्लेस ॲट दी टेम्परेचर 60 डिग्री. व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 गॅस प्लस 60 डिग्री टेम्परेचर इन Ni कॅटलिस्ट. Ni कॅटलिस्ट म्हणजे निकेल, आणि त्यापासून आपल्याला काय मिळाले, तर वनस्पती घी हे मिळाले. Special information or names of reactant products are written below their formula. For example, copper on reaction with concentrated nitric acid gives a reddish color. Poisonous nitrogen dioxide gas. बघा Cu plus 4HNO3 दिले. म्हणजे काय दिले त्यांनी रिॲक्टंटमध्ये, हा कॉपर दिलाय, कॉपर बरोबर नायट्रिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड झाले, त्यापासून आपल्याला त्यांनी मिळवून दिले रेडिश कलर पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड. हा नायट्रोजन डायऑक्साईड मिळालाय, 2H2O बाहेर मिळाले. म्हणजेच काय सांगितलं यामध्ये बघा, रायटिंग अ केमिकल इक्वेशन मध्ये आपण किती पॉईंट पाहिले, 6 पॉईंट पाहिले. त्यामधला फर्स्ट पॉईंट जो आपला होता की ते आपण वर्ड्समध्ये एक्झाम्पल देतात, ते लिहिताना आपण आपल्या जे आपले रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट आहे त्यामध्ये लिहितो. त्यानंतर दोन्ही लिहिताना प्रोडक्ट्स आणि रिॲक्टन्स हे दोन्हीही लिहिताना दोन इक्वेशन्समध्ये आपण प्लसचं साईन वापरतो. त्यानंतर तिसरं त्यांनी इक्वेशन बनवण्यासाठीचा तिसरा नियम त्यांनी सांगितलेला की सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्ममध्ये जे काही आपले इक्वेशन्स, जे काही आपले एलिमेंट्स आहेत ते ज्यावेळी सिंगल असतात, दॅट इज Zn सॉलिड आहे, त्यानंतर CuSO4 हा पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर तो कसा तयार झाला आहे, तर ॲक्वेस सोल्युशनमध्ये तयार झाला आहे. त्यानंतर चौथा रूल त्यांनी सांगितला की ज्यावेळी आपण एखाद्या रिॲक्टंटला हीट देतो त्यावेळी ती हीट बाहेर करण्यासाठी आपण ह्या हीटचा सिम्बॉल वापरतो, किंवा सिम्बॉल नाही वापरलं, हीट त्यांनी तिथं दर्शवली नाही तरी तिथून हीट ही बाहेर पडत असते. त्यानंतर पाचवा सांगितला की टेम्परेचर दाखवत असतो आपण, टेम्परेचर दाखवत असताना तिथे सुद्धा आपल्याला रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये टेम्परेचर फॉर्म होताना दिसतो. अशा पद्धतीने आपण हा लेसन चालू केला. यामध्ये आपण कॅन यू रिकॉल पाहिलं, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज म्हणजे काय पाहिलं. त्यानंतर केमिकल इक्वेशन्स कशी लिहायची, रायटिंग अँड केमिकल इक्वेशन्स हेही कसं लिहायचं हे सांगितलंय. तुम्ही शॉर्टमध्ये
केमिकल इक्वेशन आणि रायटिंग अ केमिकल इक्वेशन या दोन्हीही पॉईंट व्यवस्थित लिहा. त्यानंतर राहिलेला पार्ट पुढच्या तासाला बघू. थँक्यू.